हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन। तुम्हा सर्वांना वटपौर्णिमा आणि बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची पूजा विधी आणि सर्व लागणारे साहित्य याबद्दल माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर मी कशी पूजा करते हे तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज दोन्ही सण एकत्र आल्यामुळे मी पहिला देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले। आज आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचे होते पुरणपोळ्या आणि कुरड्या वगैरे सगळं मी बनवून घेतलं। त्यानंतर पूजेला लागणारे साहित्य घेतलं, त्यामध्ये घेतला कच्चा धागा, सुवासनीचं लेणं असलेले पॅकेट पूजेचं, त्यानंतर घेतले कापसाचे वस्त्र, हळदी कुंकुम, गुलाल आणि अक्षता। त्यानंतर घ्यायचं आपल्याला तुपाचं किंवा तेलाचं निरंजन, त्यानंतर पंचामृत घ्यायचं आहे, पानाचा विडा आणि घ्यायचे आहेत आंबे आणि गहू ओटी भरण्यासाठी, आणि त्यानंतर फुले घ्यायची आहेत, पाणी घ्यायचं आहे कलशमध्ये, नारळ आणि पुरणाचा नैवेद्य घ्यायचा आहे। हे सगळं पूजेचं साहित्य एकत्र ठेवून आम्ही दोघी आवरण्यासाठी गेलो आणि आमच्या दोघींचा लुक कसा दिसतोय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आमची अंतरा ही आज खूप छान प्रकारे नटलेली आणि तिलाही हा गजरा हवा होता। किती छान दिसतोय ना तिला। आता आम्ही रेडी झालोय फुल, तर आता चाललोय वडाच्या झाडाला पूजायला। तर चला भेटूया तिथे। आमच्या घराच्या जवळ असणाऱ्याच वडाच्या झाडाजवळ आम्ही पूजेसाठी आज गेलेलो। तर वडाच्या झाडालाच काय इतकं महत्त्व देण्यात आलंय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते। तर वडाचं झाड हे खूप दीर्घायुष्य असतं आणि त्याच्या पारंब्या सुद्धा त्या जमिनीला एकदम घट्ट प्रकारे पकडलेल्या असतात। त्याचप्रमाणे आपले पतिदेवाचेही आयुष्य दीर्घायुष्य व्हावं आणि तेही आपल्याला अशीच कायम साथ देत राहावेत, त्यासाठी स्त्रिया 7 फेरे घेतात वडाच्या झाडाला आणि 7 जन्मी हाच पती मला लाभू दे यासाठी पूजा करतात। तर अशा प्रकारे आम्ही सगळी पूजा केली आणि पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला अशा सुवासना स्त्रियांची ओटी भरायची, ज्यामध्ये आपण गहू आणि आंबे घेतलेले ना त्याने आपल्याला अशी ओटी भरायची। तुम्ही 5 किंवा 7 अशा सुवासनांची ओटी भरू शकता। ह्या पद्धतीने आम्ही ओटी भरली आणि एकमेकींचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही घरी येऊन काही फोटोज क्लिक केले। तुम्ही बघितलंच, आम्ही वडाची पूजा करून आता परत आलोय आणि आता हे सगळं काढायचं आहे, आवरायचं आहे आणि मग बाकीची सगळी कामं भरपूर राहिलेत ते करणार आहे मी। तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढचे काही व्हिडिओ असेच बघण्यासाठी छान छान। बाय बाय, भेटू लवकरच।